मीना, अगं तू अशी काय बसलीस? अगदी काही न झाल्यासारखी. मी इथे इतका अस्वस्थ आहे आणि तू चक्क गाणी ऐकतेस. मला वाटलं नव्हतं तू इतकी बेपर्वा वागशील. असं म्हणतच पायात चप्पल सरकून श्री जयवंतराव टिळक वाचनालयाचं पुस्तक बदलायच्या निमित्ताने बाहेर पडले. त्यांनी मीनाला बोलायची संधीच दिली नाही आणि मीनाला याचं काहीच वाटलं नाही. सौ मीना जयवंत टिळक एका सुखवस्तू घरातील गृहिणी. लग्नाला आता जवळपास 35 वर्ष झाली. जयवंतराव सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झालेले. त्यांना एक मुलगा सोहन टिळक आणि मुलगी अमृता, जिचं लग्न होऊन सासरी आनंदात राहत आहे. सोहनची बायको निहिरा, ती सॉफ्टवेअर इंजिनियर आणि मोठ्या कंपनीत कामाला. मीनाताईंना एक गोंडस नात पण आहे, श्रिया टिळक, जी एकता दुसरीत शिकत आहे. तर एकंदर सगळं छान चालू होतं. गेली कित्येक वर्ष मीनाताई सकाळपासूनचं सगळ्यांसाठी म्हणजे अगदी सगळ्यांसाठीच आनंदाने घरातील कामं करायच्या. कधीही तक्रार नाही की धुसफूस नाही. सुनेचं आणि त्यांचं छान पटत होतं असं सगळ्यांना वाटत तरी होतं. पण अचानक काय झालं कोण जाणे. 2 दिवसापूर्वी सोहनने जेवणाच्या वेळी सगळ्यांवर एक बॉम्ब टाकला. तो म्हणाला, आई बाबा, आम्ही बाशान रोडला एक घर घेतलं आहे. त्याची चावी मागच्याच आठवड्यात मिळाली. जयवंतराव अवाक झाले. ते आणि मीनाताई बघतच बसले सोहनकडे. तो निहिराकडे बघून पुढे बोलायला लागला, आता आमचा विचार आहे तिकडे राहायचा. तुम्हाला हवं तर तुम्हीही तिथे या. आता आपलं हे घर लहान पडतं ना म्हणून तिकडे मोठं घर घेतलं. पण तुम्ही काही पेठ सोडून जायला तयार होणार नाही हे आम्हाला दोघांना आधीच माहिती होतं. त्यामुळे तुम्ही म्हणत असाल तर आपण लांब राहून एकत्र राहूया. त्याने प्रेम अजून वाढेल. एवढं सगळं बोलून तो शांत झाला. त्यावर थोडा वेळ निशब्द शांतता पसरली. मीनाताई एकंदर परिस्थिती बघून म्हणाल्या, अरे वा, आमच्या लेकाने स्वतःचं घर घेतलं हे ऐकूनच आज पोट भरलं रे. किती आनंदाची बातमी आहे ही. अशी जेवणाच्या टेबलवर काय सांगतोस? उद्या येताना छान पेढे आणा आणि देवाला दाखवा. अभिनंदन तुम्हा दोघांचं आणि हो आमच्या लाडक्या परीचंही. आता मात्र जयवंतराव चक्रावले. मीनाला काहीच वाटलं नाही हे बघून ते त्यावेळी तरी गप्प बसले. त्यावर निहिरा म्हणाली, म्हणजे आई बाबा तुमची काही हरकत नाही ना? आपलं तसं छान चालू आहे इथे. पण आपलं कुटुंब आता वाढतंय ना. आता श्रियाला पण वेगळी बेडरूम हवी 1-2 वर्षांनी. म्हणून मग ठरवलं आपण कर्ज काढायचं तर आत्ताच काढू. नंतर काही केल्या जमत नाही. आणि तुम्ही अधूनमधून तिथे आलात तरी काहीच हरकत नाही अहो. त्यावर मीनाताई म्हणाल्या, हो हो नक्कीच. चला आता जेवूयात का? तुमच्या बाबांना गोळ्या घ्यायच्या असतात ना. जेवणाला उशीर नको असं म्हणून त्यांनी तो विषय तिथेच थांबवला. तेव्हापासून जयवंतराव बोलतच नव्हते मीनाताईंशी. आजही तणतणतच बाहेर पडले. या 2 दिवसात मीनाताईंना आतून खूप वाईट वाटत होतं, पण त्या दाखवत नव्हत्या. आता मात्र घरात कोणी नाही बघून त्यांचा बांध फुटला. सोहनच्या लहानपणापासूनचे दिवस त्यांना आठवायला लागले. सगळ्या स्मृती एकच सांगत होत्या. सोहन पहिल्यापासूनच तसा ममाच बॉय होता. आईशिवाय त्याचं पान नाही हलायचं. अगदी बायको निवडायचा निर्णयही त्याने आईसोबतच्या साधक भाधक चर्चेत घेतला होता. पण आता ह्या सगळ्या गोष्टी मीनाताईंना आतून पोखरत होत्या. मला उगीच वाटत होतं की सोहनला अजूनही आई लागते. प्रत्येक वेळी माझ्या मनाप्रमाणे त्याने स्वतःचा निर्णय घेतला म्हणून हे असं समजणं म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे. मी विसरलेच होते की त्याला आता स्वतःचे निर्णय घ्यायला हवेत. आता तो मोठा झालाय आणि मी म्हातारी. किती दिवस तो असा आपल्या पंखाखाली राहणार? पण तरी मन अजिबात मानत नाहीये. आपण बोललो खरं जा म्हणून, पण ते अगदी मनाविरुद्ध होतं आपल्या. तेव्हापासून आपलं मन तरी कुठे थाऱ्यावर आहे. असे असंख्य विचार त्या इतका वेळ करत होत्या की त्या नादात त्यांना संध्याकाळ झाली हेही लक्षात आलं नाही.
हे अजून कसे नाही आले? असू दे, गेले असतील निर्मल भाऊजींकडे. असं म्हणून त्यांनी संध्याकाळचा दिवा लावला आणि त्या तशाच देवासमोर हात जोडून बसल्या. एका वेगळ्याच वातावरणाची त्यांना अनुभूती झाली आणि बराच वेळाने देवासोबतच्या अंतर्मनीच हितगुज करून त्यांनी एका निष्कर्षावर पोचल्या. सोहन आल्यावर त्यांनी चक्क रात्री सांगून टाकलं, सोहन, तुम्ही तुमचा निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे तुम्ही तिथे राहा. आम्ही इथे आहोतच, उगीच हे घर बंद राहायला नको. तुझ्या बाबांची अख्खी हयात ह्या घरात गेली, त्यामुळे ते आणि आम्ही इथे छान आहोत. निहिराला ही तिकडे मनमोकळे मिळेल. ते काय तुमची प्रायव्हसी का काय ते? आपण गुण्या गोविंदाने वेगळे राहू, यातच शहाणपणा आणि भलं आहे. सोहन निहिरा खुश झाले. जयवंतराव मात्र अजूनच रुसले. दुसऱ्या दिवशी दोघंही कामाला आणि नात शाळेत गेल्यावर जयवंतरावांना स्वस्त बसवेना. ते पडक्या स्वरातच म्हणाले, मीना, हे काय करतेस तू? काही वाईट चाललंय का ग आपलं? मुलगा मान देत होता, सूनही प्रेमाने आई आई करत होती, मग तुला का हे असलं सुचतंय? आपण म्हणालो असतो आणि समजावलं असतं तर थांबले असते ते. आणि श्रियाचा विचार कर जरा, तिला काय वाटेल? तिला आजी आजोबांचं प्रेम हवंय ना. त्यावर मीनाताई मंद हसल्या आणि म्हणाल्या, अहो या बसा तुम्ही इथे झोपाळ्यावर, बघा कसं छान वाटतंय. आता मात्र जयवंतराव चिडलेच. अगं मी काय म्हणतोय आणि तुझं काय चाललंय? काय तारतम्य आहे का? आता मात्र मीनाताई मोठ्यानेच हसल्या आणि म्हणाल्या, अहो, त्यांनी तुम्हाला विचारलं असं वाटतंय का तुम्हाला? त्यांनी त्यांचा निर्णय घेतला होता आणि आपल्याला फक्त सांगितला. निदान एक सुख म्हणूयात, भांडून वेगळं नाही झालेत, नाही तर पूर्ण संबंध तुटला असता. मग मी काल खूप विचार केला तेव्हा माझ्या मनाने जे सांगितलं ते मी केलं. अहो, आपली मुलगी पण परिस्थितीनुरूप सासऱ्यांपासून वेगळी राहतेच की. तिचं स्वतःचं विश्व केलंच ना तिने तिथे, तेव्हा का नाही हात रागा केलात? आज सून म्हणते मुलाच्या आडून असं आपण म्हणतो, पण मुलाच्या मनात हे असल्याशिवाय तो हे मान्य करेल का? आता काय कुकुलं बाळ आहे का तो, की कुणी सांगितलं आणि त्याने केलं? मग मी पण म्हणून टाकलं तिला, राहा बाई वेगळे, राहा स्वतःच्या विश्वात. अहो, मुलं मोठी झाली आता, चांगलं वाईट कळतंय त्यांना स्वतःचं. आणि काय हो, आज मला विचारताय काय झालं तुला म्हणून? अहो सोहन, अमृता आणि आत्ता सुनबाई सगळेच जण माझ्यावर एकच आरोप करत आहे ना, आई तू ना उगाच चिडचिड करतेस, उगीच भांडत राहतेस. आणि हे आता नाही, कैक वर्ष करताय, अगदी तुम्हीसुद्धा. पण माझी का होते चिडचिड याचा विचार करतात का ही मुलं? एक वस्तू नीट ठेवली तर जागेवर तर ती शपथ. तरी इतकी वर्ष अपेक्षा केली नाही, कारण काय तर आई घरातच तर असते, किंवा मग मला काय कामं असतात घरात. पण मला सांगा, घर काय माझ्या एकटीचं आहे, की मला या वयातही विशीचा उत्साह आहे हे सगळं अंगावर ओढवून घेण्याचा? पण तुम्ही सगळ्यांनी मला गृहीत धरलं आणि मी पण कुटुंब म्हणून करत राहिले. सोहनला घर अंगावर पडणं म्हणजे काय हे कळायलाच हवं आता. अशी कित्येक कामं आहेत जी त्याच्यापर्यंत कधीच आली नाहीत. आता माझा मुलगा ही उद्याच्या भाजीसाठी मार्केटमध्ये धावलाच पाहिजे. लेकीला सकाळी प्यायला दूध नाही म्हटल्यावर त्याचाही जीव अडकलाच पाहिजे. हे सगळं मी इतकी वर्ष सांगते, पण करत कोणीच नाही. आता त्याच्या घरात ते करतील आणि करावंच लागेल. पुढच्या बायका खांद्याला खांदा लावून कामं करतात, तशीच पुरुषांनी पण त्यांना मदत करायलाच हवी. आणि ह्यापासून माझ्या मुलानेही सुटता कामा नये. आपले पंख किती दिवस पुरणार त्याला? आणि हेच ती चिमुकली पण पाहिल आणि तिलाही चांगल्या सवयी लागतील अगदी आत्तापासूनच. आणि हे सगळं जयवंतराव त्या दोघांनाही त्यांचं घर शिकवेल. आणि म्हणूनच मला त्यांनी वेगळं राहण्यात काहीच गैर वाटत नाही. तुमचा काय झाला संसार माझ्यामुळे, पुढच्या पिढीचं तसं नाही.
काय कळतंय का काही जयवंतराव? आणि कुणालाही अडलं काही तर आपण आहोतच की एकमेकांना. दूर राहिलं की प्रेम वाढतं आणि टिकतंही. त्यामुळे आता सोडा हे सगळं. आपण आपली पुढची वर्ष एकमेकांसाठी घालवू. इतकी वर्ष जे अनुभवायचं आपण राहून गेलं ते सगळं आता पूर्ण करून घेऊ. आपण बऱ्याच ठिकाणी फिरायचं, बरंच काही करायचं राहून गेलं आहे या धक्काधक्कीत. ते आता करू. काय? सगळं ऐकल्यावर जयवंतरावांना पटलं आणि त्यांनी डोळ्यांनीच होकार भरला. ते म्हणाले, मीना खूप हुशार आहेस ग तू. म्हणूनच म्हणा आपला संसार सुखाचा आणि आनंदाचा झाला, नाहीतर या दगडाशी कुणी जुळवून घेऊ शकलं नसतं. असं त्यांनी म्हटल्यावर मीनाताई छानशा हसल्या आणि लाजतच म्हणाल्या, चला काहीतरी तुमचं. या सुसंवादाने दोघांच्याही मनात साचलेली एकटेपणाची भावना निदान थोड्या वेळ तरी